हे स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर आजपासून आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1मधला 5th चॅप्टर दॅट इज हीट. सो 5th चॅप्टर हीट सुरू करणार आहोत. आता हा चॅप्टर फिजिक्स या डोमेनमधला आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आपल्या ज्या दैनंदिन जीवनात ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या ज्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या की हीटशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे, बोथ पेपराच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या दैनंदिन जीवनातल्या खूप साऱ्या गोष्टी हीटवर डिपेंड असतात, त्यामुळे सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे. तर फिजिक्सशी रिलेटेड चॅप्टर आहे. ओके, आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत तर ते आहे लॅटंट हीट. ओके, आधी तर आपण हीट म्हणजे काय ते बघू, त्यानंतर लॅटंट हीट, आफ्टर दॅट रिजिलेशन, त्यानंतर ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, त्यानंतर ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. चॅप्टर तसा खूप मोठासुद्धा नाही, सोपी चॅप्टर आहे, लहान आहे. जस्ट तुम्ही केअरफुली लक्ष द्या. आणि आता हा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे यात आपण सर्वात आधी टॉपिक डिस्कस करणार आहोत लॅटंट हीट. ठीक आहे, तर कंप्लीट आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट टॉपिक हा इन डिटेल डिस्कस करणार आहोत. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील जर तुम्ही केअरफुली बघाल तर. ओके, परंतु त्याआधी एक रिक्वेस्ट की जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ जर पाहत असाल किंवा चॅनलला भेट देत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट ह्या चॅनलवरती येणाऱ्या पुढील अपडेट्सची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. आणि व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, तर सर्वात आधी मग कॅन यू रिकॉल, त्यात क्वेश्चन दिले आहे तुम्हाला 2. पहिला आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. ठीक आहे, आता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहे कम्प्लिटली. एक तर हीट म्हणजे काय आणि दुसरं टेम्परेचर म्हणजे काय. ओके, आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे, तर ह्या दोन्हीही गोष्टी आपण इथे कवर करणार आहोत, स्टेप बाय स्टेप दोन्ही गोष्टी करणार आहोत. ओके, आधी तुम्ही नोट्सचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्यानंतर आपण सुरू करू ॲक्च्युअल टॉपिकला. लेटंट हीटचे नोट्स आहेत, नोट्स इन द सेन्स एक्सप्लेन करणार आहे मी ती. ओके, तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट. तर ह्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहे, याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. आणि हे एक लास्ट. तर मग आता पहिला क्वेश्चन होता कॅन यू रिकॉलमधला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. ठीक आहे, तर आता आपण सोबतच हीट म्हणजे नेमकं आहे काय आणि टेम्परेचर म्हणजे नेमकं काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत, प्लस ह्या दोघांमधला डिफरन्ससुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, सोबतच दोन्ही गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे, मग पहिलं आपला टॉपिक आपण समजून घेऊ की हीट म्हणजे नेमकं काय आहे. सो हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड. हीट ही फॉर्म ऑफ एनर्जी आहे. ओके, एनर्जीचा एक फॉर्म आहे. बरं, म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी एनर्जी म्हणजे काय आहे ते समजून घ्या. तर एनर्जी म्हणजे अशी एक ॲबिलिटी आपल्याकडे की ज्याच्यामुळे आपण एखादं काम करू शकतो. जसं की तुम्ही बघा, तुम्ही जेवण करता कशासाठी, तुम्हाला तुमच्या शरीरात एनर्जी यावी म्हणून. त्या एनर्जीचं तुम्ही काय करता, तर तुमची जे काही दैनंदिन कामं आहे किंवा तुमच्या बॉडीमधले जे काही कामं आहे, इंटरनल जे कामं होतात किंवा तुमची स्वतः बॉडी चालवण्यासाठी सुद्धा ती एनर्जी खर्च केली जाते. बरोबर, म्हणजे तुम्ही अन्न जे खाता त्यातून तुम्हाला काय भेटते, तर एनर्जी भेटते. बरोबर, आता ही जी एनर्जी आहे ती काय आहे, तर एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे. एनर्जी इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज यूज टू परफॉर्म एनी ॲक्टिव्हिटी किंवा टू डू वर्क. ओके, ठीक आहे, मग एनर्जी फिजिकल क्वांटिटी आहे जे आपण काम करायसाठी वापरतो. मग या एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. कसं, तुम्ही जी एनर्जी घेता ती केमिकल फॉर्ममध्ये घेता, म्हणजे कारण तुम्ही जी एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये अन्नातून जात आहे त्यात काय भेटतं आपल्याला फायनली, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स, प्रोटीन्स. मग हे सर्व काय आहे, तर ऑब्व्हियसली केमिकल बॉन्ड्सनी बनलेले सबस्टन्स आहेत, म्हणजे ती केमिकल एनर्जी आहे. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ती एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये असते. बरोबर, म्हणजे आता ATP जर बघाल याचं नाव काय आहे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, म्हणजे हा केमिकल सबस्टन्स आहे आणि याचीच एनर्जी असते आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे मग ही कुठली एनर्जी झाली, तर ही झाली मग केमिकल एनर्जी. बरोबर, मग आता समजा तुम्हाला एखादं काम करायचं असेल किंवा सपोज एखादी वस्तू असेल ती इथून तिथं उचलून न्यायची आहे.
तर आता तुम्ही काय कराल, तर हाताने उचला आणि न्याल. परंतु हे तुम्ही कधी करू शकता, जर तुमच्या बॉडीत एनर्जी असेल तर, बरोबर. आणि ती एनर्जी तुम्हाला केमिकल फॉर्ममधून मिळत आहे. ओके. परंतु तुम्ही आता केलं काय, तर ती केमिकल एनर्जी यूज करून ती बॉडी उचलली आणि दुसऱ्या जागी नेली. म्हणजे आता ही जी केमिकल एनर्जी आहे ती कन्वर्ट झाली मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ओके. मग एखादी वस्तू जर तुम्ही मूव्ह केली तर त्यासाठी तुम्ही काय यूज केलं, तर तिथे तुम्ही मेकॅनिकल एनर्जी यूज केली, बरोबर. तिथे तुम्ही कुठले बॉन्ड वगैरे ब्रेक वगैरे असं काही केलं का, काही नाही. ती एनर्जी फोर्स लावून उचलली, बॉडी फोर्स लावून उचलली आणि दुसऱ्या जागी नेऊन ठेवली. म्हणजे तुम्ही केमिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीच्या स्वरूपात यूज केलं. तर मग ती मेकॅनिकल एनर्जी तीसुद्धा एक काय आहे, एनर्जीच आहे, परंतु एनर्जीचा दुसरा फॉर्म, बरोबर. तसंच बघा, आता सपोज तुमच्या घरी फॅन आहे, पंखा. तुम्ही जेव्हा बोर्डची बटन ऑन करता, स्विच ऑन करता, तेव्हा तो फॅन फिरायला लागतो, बरोबर. तर ही सुद्धा एक मेकॅनिकल एनर्जी आहे, बरोबर, मेकॅनिकल. परंतु ती कशी भेटली आपल्याला, जेव्हा त्यातून तुम्ही वायरमधून इलेक्ट्रिसिटी पास केली आणि ती पंख्यापर्यंत गेली तेव्हा. म्हणजे आता वायरमधून काय फ्लो झाली आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी, जी कुणी कॅरी केली, इलेक्ट्रॉन्सनी. ओके. तर आता ही काय आहे, ही सुद्धा अगेन एनर्जी आहे, परंतु एनर्जीचा एक वेगळा फॉर्म आहे. ठीक आहे. मग आता एनर्जी काय आहे, कॅपॅसिटी टू डू वर्क किंवा एक ॲबिलिटी म्हणू शकता, फिजिकल क्वांटिटी ज्यामुळे आपण काम करू शकतो. मग ह्या एनर्जीचे सुद्धा डिफरंट टाईप्स आहेत. केमिकल एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. मग फॅनमध्ये गेल्यानंतर आता बघा, ही इलेक्ट्रिकल एनर्जी फॅनमध्ये जाणार आणि तो फॅन फिरायला लागणार, बरोबर. मग फॅन फिरतोय ह्याचाच अर्थ ती कुठली एनर्जी आहे मग, तर ती आहे मेकॅनिकल एनर्जी, बरोबर. ती आहे मेकॅनिकल एनर्जी, मूव्ह मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. म्हणजे एक फॉर्म एनर्जीचा दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे. ठीक आहे. तर ही आहे एनर्जी. तसंच तुम्ही बघाल, एखादं मॅग्नेट जर असेल आणि दुसरं एखादी लोखंडाची वस्तू किंवा मॅग्नेट काही असेल, तर तुम्ही त्याच्या जवळ नेलं तर ते अट्रॅक्ट होणार किंवा रिपेल होणार, बरोबर. त्या वस्तूच्या जवळ येणार किंवा दूर जाणार, बरोबर. म्हणजे नेमकं काय होणार, तर आता इथे असणार ती मॅग्नेटिक एनर्जी, त्या मॅग्नेटमध्ये असणार ती मॅग्नेटिक एनर्जी. त्याच्या मदतीने तो त्याला हात न लावता एखादं त्याचं काम करत आहे, त्याला जवळ आणण्याचं किंवा दूर नेण्याचं काम करत आहे. तर ती झाली मग मॅग्नेटिक एनर्जी. ओके. म्हणजे आता एवढं तर तुम्हाला लक्षात आलं आहे की एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स असू शकतात आणि ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये देखील कन्वर्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर मग तेच नेमकं आहे हीटसुद्धा. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट ही सुद्धा एनर्जीचाच एक फॉर्म आहे आणि याला आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये किंवा एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. जसं की तुम्ही गॅस ऑन केला, गॅसमधून हीट निघत आहे, बरोबर आहे, ती गॅस जळत आहे म्हणून. ओके. मग ती गॅस काय होते, जे काही भांडं ठेवलं त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे, झाली ट्रान्सफर. म्हणजे ती आता एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये गेली आहे. ओके. फॉर्ममध्ये नाही, त्याच फॉर्ममध्ये आहे, परंतु ट्रान्सफर झाली आहे आणि त्यामुळे ते अन्न शिजत आहे. म्हणजे आता इथे आपलं काम होत आहे, बरोबर. ॲबिलिटी आहे त्या गोष्टीमध्ये काम करण्याची, आपलं अन्न शिजत आहे म्हणजे ॲबिलिटी आहे. तर हीट काय आहे, मग एनर्जीचाच एक फॉर्म आहे ज्यामुळे आपण काम करायची त्यात ॲबिलिटी आहे आणि ते आपण ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, क्लिअर. हीट समजलं आहे आता. मग आता टेम्परेचर नेमकं काय आहे, तर टेम्परेचर इज मेजर ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन द बॉडी. तर आता मेजर म्हणजे मोजणे, काय, तर अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये किती प्रमाणात एनर्जी आहे ते. किती प्रमाणात म्हणजे कसं काय, बघा. मी जर एकच थर्मोमीटर घेतलं, ठीक आहे, एक थर्मोमीटर घेतलं, मोठं थर्मोमीटर, मर्क्युरी थर्मोमीटर. आता समजा तुमचा हा जो तुम्ही एखाद्या ठिकाणी एक गॅस घेतला आहे, जळत आहे, आणि एका ठिकाणी एक मोठी भट्टी आहे आगीची. तुम्ही गॅस चालू केला आणि तुम्ही त्या थर्मोमीटरला तिथे धरलं तर त्या थर्मोमीटरचं टेम्परेचर वाढत जाणार. टेम्परेचर दाखवतो थर्मोमीटर, टेम्परेचर मोजायसाठीच आपण यूज करतो ना थर्मोमीटरचा, बरोबर. तर आपण टेम्परेचर मोजतो तर ते आपल्याला 60-70 डिग्री काहीतरी दिसणार. ठीक आहे. पण तेच जर तुम्ही त्याला त्या भट्टीमध्ये ठेवलं तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर खूप जास्त, तो टेम्परेचर तेवढं, तो थर्मोमीटर तेवढं मोजूही शकणार नाही, त्याच्या पलीकडे ते टेम्परेचर निघून जाणार, बरोबर. म्हणजे आता मला सांगायचं काय आहे बघा, गॅस चालू केली तिथंसुद्धा हीट होती, बरोबर. हीट म्हणजे उष्णता, ज्याला आपण मराठीत उष्णता म्हणतो, बरोबर.
आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. ठीक आहे, तुमच्यासाठी मी तर लिहूनसुद्धा देतो आहे बघा. हे आहे उष्णता आणि हे आहे तापमान. ठीक आहे, मग हीट म्हणजे उष्णता. इथे सुद्धा उष्णता आहे, गॅस आहे. इथे एक भट्टी आहे मोठी, तिथे सुद्धा उष्णता आहे, हीट आहे. बरोबर, हीट तर आहे, दोन्ही एनर्जीचेच फॉर्म आहे. ओके, याला ट्रान्सफर करता येते, यालाही करता येते. ठीक आहे, म्हणजे हीट तर दोघींनी ठीक आहे. मग टेम्परेचर नेमकं काय आहे? तर टेम्परेचर म्हणजे त्या बॉडीमध्ये एनर्जी कुठली? मग हीट एनर्जी किती अमाऊंटमध्ये आहे. जसं मी म्हणतो याचं टेम्परेचर 60 डिग्री आहे आणि याचं टेम्परेचर 200 डिग्री आहे. म्हणजे काय, तर याचं तापमान 60 डिग्री आहे आणि याचं टेम्परेचर याचं 200 डिग्री आहे. याचाच अर्थ याच्यात एनर्जी जी आहे ती कमी आहे आणि याच्यात एनर्जी जास्त आहे. म्हणजे हीट ही एनर्जी आहे, तर तीच एनर्जी किती प्रमाणात आहे हे मोजण्याचं साधन म्हणजे टेम्परेचर आहे. ठीक आहे, मेजर ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन द बॉडी. किती अमाऊंटमध्ये ती एनर्जी आहे हे मोजण्याचं साधन टेम्परेचर आहे. ठीक आहे, तर ही एक फिजिकल क्वांटिटी आहे एनर्जी आणि त्याला मोजण्याचं हे साधन आहे. ठीक आहे, क्लिअर झालं आहे आता? ओके, मग आता हे तर झालं वरवर जे आपण एक डेफिनेशन म्हणू शकतो किंवा नेमकं काय आहे ते आपल्याला कळलं आहे. आता जेव्हा आपण आतमध्ये जातो एखाद्या बॉडीच्या, त्याच्या आतमध्ये काय होतं, मॉलिक्युल्स असतात, त्याच्या आतमध्ये ॲटम्स असतात, त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स असतात. बरोबर, मग आता ही हीट म्हणजे कुठे स्टोअर असते एखाद्या बॉडीमध्ये, तर इट इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युलर मोशन इनसाइड द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, समजा हा माझ्याकडे कुठला एक ऑब्जेक्ट असणार, तो ऑब्जेक्ट बनला असणार मॉलिक्युल्सपासून. ओके, तर ते मॉलिक्युल्स बनले असतील अगेन्स्ट एलिमेंट्सपासून. ठीक आहे, आणि एलिमेंट्स बनले असतील ॲटम्सपासून. बरोबर, आणि हे ॲटम्स बनले असतील प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सपासून. बरोबर, आता हे जे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स मिळून ॲटम आणि एलिमेंट आणि मॉलिक्यूल बनतात, त्याच्यापासून एखादा ऑब्जेक्ट बनतो. मग हे मॉलिक्युल्सकडे असतात एनर्जी. कुठली एनर्जी असू शकते, जसं की आपण आहो, आपल्या अंदरसुद्धा मॉलिक्युल्स आहेत. बरोबर, मग आपल्या अंदर एनर्जी आहे ती कुठे असते, तर त्या मॉलिक्युल्समध्ये असते. त्यातही आतमध्ये जाल तर ती एलिमेंट्समध्ये असते, त्यातही आतमध्ये जाल तर ती ॲटमकडे असते, आणि त्यातही आतमध्ये जाल तर 3 असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. मग यांच्यामध्ये कुठे असते, तर ती इलेक्ट्रॉनकडे असते. सगळी एनर्जी जी कुठली तुम्ही म्हणता, ज्या कुठल्या फॉर्म्स मी सांगितल्या आहे, मॅग्नेटिक, केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि हीटसुद्धा, जेवढे काही फॉर्म्स आहेत एनर्जीचे, सर्व एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्सकडे असते. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सिलेबसमध्ये नाही आहे, पण लक्षात ठेवा की ती इलेक्ट्रॉनकडे ती एनर्जी असते जमा. ओके, आणि इलेक्ट्रॉन असतो मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे, आणि ह्या मॉलिक्यूलमधून किंवा हे जे मॉलिक्युल्स आहेत ते नेहमी मग एकमेकांसोबत रँडम मोशनमध्ये असतात. ओके, ते नेहमी रँडम मोशनमध्ये असतात. जसं की आता तुम्ही हीट बघितली असेल, हीट म्हणजे उष्णता. तुम्ही एखादी गोष्ट जाळली, त्यातून हीट निघते, त्या लाटा निघतात बघा. ठीक आहे, तर त्या हीटच्या ज्या लाटा असतात त्या रँडम मोशनमध्ये असतात. बरोबर, अशा जात असतात. तर तिथे असते पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी, दोन्हीसुद्धा असते त्या मॉलिक्यूलकडे. तर हीच टोटल एनर्जी आहे. मग पोटेन्शियल आणि कायनेटिक, तर ती किती प्रमाणात आहे, ती असते नेमकं हीट एनर्जी. ठीक आहे, सो इट इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युलर मोशनमध्ये असतात. तर त्या मॉलिक्युलर मोशनमधली टोटल एनर्जी इनसाइड द ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो दॅट इज द हीट. तर तेच टेम्परेचर काय असतं मग, तर त्याला मोजण्याचं साधन. बरोबर आहे, म्हणजे त्याचं मेजर. म्हणजे हीट जी एनर्जीचा फॉर्म आहे त्याला आपण मोजण्यासाठी सिम्पली टेम्परेचर हे वापरतो. ओके, सो मेजर ऑफ थर्मल एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स इन अ सबस्टन्स. म्हणजे किती एनर्जी आहे ह्या मॉलिक्युल्समध्ये, ठीक आहे, त्या ऑब्जेक्टमधल्या मॉलिक्युल्समध्ये, ती मेजर करतो आपण टेम्परेचरने. मग ठीक आहे, मग आता कळलं तुम्हाला की हीट नेमकं काय आहे आणि त्याला मोजण्यासाठी वापरलं जाणारं टेम्परेचर नेमकं काय आहे. ओके, म्हणजे सपोज एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर 25 डिग्री आहे, एखाद्या 70 आहे, त्याचा अर्थ याचं टेम्परेचर कमी आहे, याचं टेम्परेचर जास्त आहे. एखादी गोष्ट गरम आहे, याचा पण नेमकी किती गरम आहे, तर ते आपण टेम्परेचरनी सांगतो की इतकी गरम आहे. एखादी गोष्ट थंड आहे तर किती थंड आहे, तर आपण टेम्परेचर मोजून सांगतो की ती एवढी थंड आहे. ठीक आहे, ओके. मग आता हीट मेजर केली जाते जूल आणि कॅलोरीमध्ये. ठीक आहे, हीट जी असते ती जूल आणि कॅलोरीमध्ये. आपण म्हणतो की माझ्या बॉडीची जे फॅट आहे ते एवढं कॅलोरी बर्न झालं, किंवा तुम्ही कुठले जे काही अन्नपदार्थ बाजारातून विकत घेता बघा, त्यांच्यावर लिहिलं असते सरळ इन्ग्रेडियंट्स की किती प्रमाणात त्यातून कॅलोरी भेटते, तर ते सगळं तुम्हाला जूलमध्ये असतं लिहिलेलं.
किती प्रमाणात इतर सर्व गोष्टी भेटतात तर त्या सर्व जूल आणि कॅलोरीमध्ये लिहिल्या असतात. सो बेसिकली युनिट काय आहे मग हीटचं, तर ते जूल किंवा मोठं युनिट कॅलोरी. स्मॉल गोष्टींसाठी जूल वापरतात, मोठ्या गोष्टींसाठी कॅलोरी वापरतात. ठीक आहे. तर तेच टेम्परेचर जर बघाल तर टेम्परेचर मोजलं जातं सेल्सिअसमध्ये, केल्विनमध्ये आणि फॅरेनहाईटमध्ये. ठीक आहे. आता जनरली जे वापरलं जातं ते असतं सेल्सिअस. आपण म्हणतो की हे 40 डिग्री सेल्सिअस आहे. आता आपलं जे टेम्परेचर आहे म्हणजे आपलं वेदर, हवामानाचं आपण तापमान जे आपल्या अवतीभोवती आहे टेम्परेचर, ते आपण सांगतो की आज 42 डिग्री होतं उन्हाळ्यात, आता 30 डिग्री तापमान आहे, 30 डिग्री सेल्सिअस. तर जनरल जे वापरलं जातं ते सेल्सिअस वापरलं जातं. केल्विन कधी वापरलं जातं, जेव्हा सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात किंवा फिजिकल ज्या टर्म्स असतात त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी केल्विन वापरलं जातं. म्हणजे सिम्पली लक्षात घ्या की जेव्हा सायंटिफिक कुठल्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा केल्विन वापरलं जातं. आणि आता फॅरेनहाईट कधी वापरलं जातं, तर फॅरेनहाईट हे मेडिकलमध्ये मोस्टली वापरलं जातं. तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर सांगतो की तुम्हाला ताप आला आहे. तापसुद्धा काय असतो, तर तुमच्या बॉडीमधली हीटच असते. ठीक आहे. मग ती हीट किती आहे तर ते मोजलं जातं फॅरेनहाईटने. मग तुम्हाला सांगितलं जातं की 104 ताप होता, बरोबर. तर 104 म्हणजे 104 फॅरेनहाईट असतं ते. ओके, 104 फॅरेनहाईट असतं तो ताप. म्हणजेच नेमकं तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे ते सांगितलं जातं तुम्हाला की 104 म्हणजे खूप जास्त. नॉर्मल जे असायला पाहिजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते 98 to 99 फॅरेनहाईट असायला पाहिजे, परंतु 104वर गेलं आहे म्हणजे 5 डिग्रींनी वाढलं आहे, म्हणजे खूप जास्त ताप आला आहे असं सांगतात ते. म्हणजे ते फॅरेनहाईटमध्ये असतं. ठीक आहे. आणि हीट जसं की आता मी सांगितलं की ॲबिलिटी टू डू वर्क, इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी असेल तर आपण त्याच्यामुळे काम करू शकतो. जसं की अन्न शिजवतो, गॅस लावली की अन्न शिजतं आहे, म्हणजे आपण काम करून घेतो आहे त्याच्याकडून, बरोबर. तर तेच टेम्परेचर बघाल तर इट्स अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. ठीक आहे. आणि याच्यातून आपण ॲबिलिटी असते काम करण्याची, ज्याच्यात नो ॲबिलिटी टू डू वर्क. ठीक आहे. नो ॲबिलिटी टू डू वर्क, याच्यात ॲबिलिटी नसते. इट्स अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स किती हॉट आहे म्हणजे किती गरम आहे तो, आणि एखादा सबस्टन्स किती कोल्ड आहे म्हणजे थंड आहे, तर ते सांगण्यासाठी टेम्परेचर वापरलं जातं किंवा तापमान हे वापरलं जातं. म्हणजेच इट्स अ डिग्री, किती गरम आहे किंवा किती थंड आहे ते सांगण्यासाठी आपण वापरतो टेम्परेचर. ठीक आहे. सो आता तुम्हाला आय थिंक की हीट म्हणजे नेमकं काय आहे आणि टेम्परेचर म्हणजे नेमकं काय आहे ते लक्षात आलं आहे. त्यांच्यातला डिफरन्ससुद्धा आपण बघितला आहे. ओके. आणि तरी जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही नसेल समजलं, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट आर दी डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. हीट म्हणजे काय आहे ते तुम्हाला समजलं आहे, आणि ती ट्रान्सफरसुद्धा करता येते हे सुद्धा तुम्हाला माहिती झालं आहे. ठीक आहे. मग आता कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतींनी ती ट्रान्सफर करता येते, की एकाच वेनी आहे त्याला ट्रान्सफर करायचा. जसं की आपण गाडीने सुद्धा करतो, रेल्वेने करतो, एरोप्लेननी करतो कुठली वस्तू. तसेच एनर्जी जी की हीट एनर्जी इथे तीसुद्धा ट्रान्सफर करायचे वेगवेगळे वेज आहेत, मार्ग आहेत. तर ते कुठले आहेत. ओके. तर बघा, हीट मग ट्रान्सफर करण्याचे 3 वेज आहेत किंवा 3 मार्ग आहेत. पहिला आहे कंडक्शन, सेकंड आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. आता हे तिन्ही काय आहे. मग कंडक्शनमध्ये काय होतं की हीट ट्रान्सफर बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट विदाऊट ट्रान्सफर ऑफ मीडियम पार्टिकल्स. म्हणजे कसं काय, आता हे तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा शिकला आहात. ठीक आहे. तर बघा, सपोज एखादी जर हे समजा भट्टी असेल किंवा आग असेल, सपोज गॅस आहे ही. ठीक आहे. इथं आग लागली आणि इथे मी हा रॉड धरला आहे, माझ्या हातात लोखंडी रॉड आहे, त्याचं एक टोक मी ह्या आगेवर धरलं आहे, ते गरम होतं आहे. तर आता इथे होणार काय, हा जो रॉडचा एंड आहे तो ऑब्व्हियसली हीट होणार, म्हणजे तो गरम होणार, त्याची उष्णता वाढणार. आणि तसंच जर रॉड तुम्ही जर इथे 15-20 मिनटं धरून ठेवला तर तुम्हाला जाणवेल की हे जे एंड आहे हा पूर्ण रॉड हळूहळू गरम होणार, आणि जिथे इथे तुम्ही हात धरून असाल हा इथला एंडसुद्धा गरम होणार. परंतु ॲक्च्युअल हीट जी तुम्ही देत आहात ते ह्या एंडला देत आहात. मग हा एंड कसा काय गरम झाला, तर हे झालं हीटच्या ट्रान्सफरमुळे. ठीक आहे. हीट ट्रान्सफर झाली ह्या एंडकडून ह्या एंडकडे, परंतु कशी झाली, डायरेक्ट कॉन्टॅक्टनी झाली. इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला एकमेकांमध्ये, त्यामुळे ती हीट इथून इथे ट्रान्सफर आणि पुढे ह्या मीडियममधून. पण कशी झाली, विदाऊट ट्रान्सफर ऑफ मीडियम पार्टिकल. इथं जे काही पार्टिकल्स होते ते इकडे गेले का, नाही. तर त्यांच्यामधली हीट जी आहे ती एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, आणि अशी पुढे इथे आली. त्यामुळे हा एंडसुद्धा इथे हीट झाला, गरम झाला.
ओके, सो हे होतं कंडक्शन, हीट ट्रान्सफर बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट बट विदाउट ट्रान्सफर ऑफ मीडियम पार्टिकल्स. ठीक आहे. तर तसंच नेक्स्ट आहे मग कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शनसुद्धा अगेन इथे हीट ट्रान्सफरच होणार आहे, परंतु जरा वेगळ्या पद्धतीने. ओके, हा वेगळा रस्ता आहे. तर यात काय होतं की हीट ट्रान्सफर बाय ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मीडियम पार्टिकल्स. इथे मीडियममधले जे पार्टिकल्स होते ह्या रॉडचे ते मूव्ह होत नव्हते, ते एकाच जागी होते, बरोबर. तरी पण हीट इथून इथे गेली, बरोबर, हीट ट्रान्सफर झालं, तर ते कंडक्शन. कन्व्हेक्शनमध्ये काय होतं, समजा एखादं भांडं आहे ज्यात तुम्ही पाणी ठेवलं आहे आणि ते गरम होतं आहे. ओके, तर आता तुम्ही जेव्हा बघाल त्याच्याकडे काय होतं, जे वरचे पार्टिकल्स आहेत ते थंड आहे, ते खाली येतात आणि जे खालचे जे पार्टिकल जे गरम झाले हीटमुळे ते वरती जातात आणि हे वरचे खाली येतात. तर हे असे सर्कल्स होत असतात, हे वरचे खाली येतात आणि खालचे वर जातात. ठीक आहे. तर हे असतं कन्व्हेक्शन. म्हणजे इथे पार्टिकल्स जे आहे मीडियमचे ते मूव्ह होत आहे. ओके, वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते खालून वर आणि वरून खाली असे मूव्ह होत आहे आणि हीट ट्रान्सफर होत आहे, बरोबर आहे. हीट ट्रान्सफर होत आहे, आधी खालच्या पार्टिकल्सकडे हीट जाणार, ते वरती जाणार गरम होऊन आणि जे वरची थंड आहे ते खाली येणार. ठीक आहे. तर हे कन्व्हेक्शन. तसंच नेक्स्ट आहे रेडिएशन. आता रेडिएशन हे काय आहे, तर इथे रेडिएशनच्या माध्यमातून म्हणजे वेव्हच्या माध्यमातून हीट जी आहे ती ट्रान्सफर होणार. कशी, तर हीट होते, हीट ट्रान्सफर बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे कुठल्या वेव्ज, तर जे सनकडून आपल्याकडे रेज येतात ते बेसिकली आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. वेव्ज म्हणजे काय, तर तरंग, ते माहिती आहे तुम्हाला, अशा असतात वेव्ज. ओके, ज्या पाण्यावर येतात बघा लाटा, त्यासुद्धा एक प्रकारच्या वेव्जच आहेत. फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, तर तिथे एक इलेक्ट्रिकचा कंपोनंट असतो आणि एक मॅग्नेटिक कंपोनंट असतो त्या वेव्हमध्ये. ठीक आहे. आता हा खूप मोठा टॉपिक आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून ते रेडिएशन म्हणजे हीट ट्रान्सफर होते. मग कुठली आहे असे, तर एक्झाम्पल आहे सन रेज, जे सूर्याकडून आपल्याकडे किरणे येतात ते रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येतात, ते सुद्धा हीटच असते एक प्रकारची, बरोबर. कारण त्या रेडिएशनमध्ये जर आपण उभे राहू तर आपल्यालासुद्धा हळूहळू गरम म्हणजे टेम्परेचर वाढल्यासारखं फील व्हायला लागतं, बरोबर. तर ते रेडिएशन. पुन्हा काय आहे, तर तुमच्याकडे जे बल्ब असतो त्या बल्बमधून सुद्धा लाईट वेव्ज येतात, ते सुद्धा रेडिएशनचाच फॉर्म आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 3 वेव्ज आहेत की ज्यामुळे हीट एका पॉईंटकडून किंवा एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे. तर हे 3 वेव्ज आहेत. तर आता येऊ आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे, जो आहे लॅटंट हीट. ठीक आहे. हा फर्स्ट टॉपिक आहे चॅप्टरमधला, लॅटंट हीट. तर आता हीट म्हणजे काय आहे, उष्णता, एनर्जीचा फॉर्म आहे, हे सर्व गोष्टी आपण आधी पाहिल्या आहे. जूल कॅलोरीमध्ये मेजर केली जाते आणि वर्क करण्याची ॲबिलिटीसुद्धा असते. ठीक आहे. मग आता लॅटंट हीट म्हणजे काय, तर इथे आता लॅटंट जो शब्द आहे याचा अर्थ जर बघाल मराठीत तर तो होतो गुप्त किंवा अव्यक्त किंवा अदृश्य. म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला दिसत नाही, ती जी तुम्हाला जाणीव होत नाही, म्हणजे एक प्रकारे सिक्रेट आहे अशी. तर तशा प्रकारची हीट म्हणजे लॅटंट हीट. आता शब्दावरून जरी समजत नसेल, परंतु आपण पुढे बघू, तुम्हाला समजणार आणि खूप चांगल्या पद्धतीने समजणार. त्यासाठी तुमच्या पुस्तकात एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती ॲक्टिव्हिटी ती समजून घेऊ आणि त्याच्यावरूनच आपण नंतर लॅटंट हीट काय आहे ते समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक बीकर घ्यायची आहे. ठीक आहे, काचेची अशी एक बीकर. त्या बीकरमध्ये तुम्हाला हे आईस क्यूब्स घ्यायचे आहे. ओके, बर्फाचे तुकडे घ्यायचे आहे, गोडे क्यूबच्या आकाराचे. ठीक आहे. तर असे खूप सारे असे क्यूब्स घ्यायचे आहे आणि त्या बीकरमध्ये ठेवायचे आहे. आता ह्या बीकरला काय करायचं आहे, इथे तुम्हाला बन्सेन बर्नरनी हीट करायचं आहे. ओके, हे बर्नर लावलं आहे तुम्ही आणि या बर्नरने त्याला हीट करत आहात, बरोबर, ह्या बीकरला. त्यामुळे तिथले जे आईस असणार तो मेल्ट होणार, बरोबर आहे. परंतु हे करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे थर्मोमीटरनी इथलं टेम्परेचर मोजून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा टेम्परेचर मोजायचं आहे. तर ऑब्व्हियसली ते 0 असणार, कारण आईस आहे तेव्हा. तर 0 डिग्री सेल्सिअस तुम्हाला टेम्परेचर दिसणार थर्मोमीटरमध्ये. जसं जसं तुम्ही इथे याला हीट करत जाल तसं तसं ते टेम्परेचर आणखी वाढत जाणार. ठीक आहे. तर प्रत्येक पॉईंटला तुम्हाला ते टेम्परेचर मोजायचं आहे. मग ओके, जसं जसं तो आईस मेल्ट होत जाणार आणि त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होणार, तसं तसं तुम्हाला ते मेजर करायचं आहे टेम्परेचर थर्मोमीटरने. ओके, करायचं काय, लक्षात आलं. एका बीकरमध्ये आईस क्यूब्स घ्यायचे,
बर्फाचे गोळे, त्यांना बर्नर लावून इथे हीट करायचं. हीट केल्या सुरुवातीला त्यांचं टेम्परेचर मोजून घ्यायचं थर्मोमीटरनी. नंतर जसं जसं हीट करत जाऊ तसं तसं 1-2 मिनटानंतर आणखी तिथलं टेम्परेचर मोजत जायचं आहे. ठीक आहे. तर काय करायचं आय थिंक तुम्हाला लक्षात आलं आहे आता. ओके. मग आता बघा यातून काय भेटणार आपल्याला, 2 गोष्टी भेटणार. एक तर तुम्हाला मिनिट म्हणजे किती मिनटाला किती टेम्परेचर आहे ते भेटणार, बरोबर, म्हणजे टाईम आणि टेम्परेचर. ठीक आहे. आणि ह्या 2च गोष्टी आपल्याला इथे स्टडी करायच्या आहे. कारण हीट आपण कशामध्ये मोजतो, टेम्परेचरमध्ये, बरोबर. तर हीट आपण टेम्परेचरमध्ये मोजतो आहोत, परंतु किती मिनटाला काय चेंजेस होत आहे त्या वॉटरमध्ये ते आपण बेसिकली इथे स्टडी करणार आहोत. आणि त्यावरूनच मग लॅटंट हीट काय आहे हे समजून घेणार आहोत. बरं, आता तुम्हाला मग एक डेटा भेटला. डेटा म्हणजे माहिती. ठीक आहे. तुम्हाला माहिती भेटली की 0 जेव्हा टाईम होता, म्हणजे जेव्हा सुरुवात होती 0 सेकंड टाईम होता तेव्हा काहीतरी टेम्परेचर होतं. जेव्हा 5 मिनटं झाले तेव्हा टेम्परेचर काहीतरी वाढलं. जेव्हा 10 मिनटं झाले तेव्हा टेम्परेचर आणखी वाढलं. 20 मिनटं झाले तेव्हा आणखी वाढलं. आणि असं होत गेलं. म्हणजे आता तुमच्याकडे एक डेटा आहे, माहिती आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्या माहितीचा एक ग्राफ प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. ग्राफ प्लॉट करता येतं सर्वांना. ओके. तर तो ग्राफ मी ऑलरेडी प्लॉट केला आहे, तुमच्या पुस्तकात सुद्धा प्लॉट करून दिलेला आहे. ओके. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्स ॲक्सिस हा आहे. ह्या एक्स ॲक्सिसवर तुम्हाला टाईम घ्यायचा आहे मिनिट्समध्ये. ठीक आहे. मग 2, 4, 6, 8 अप टू 30 मिनिट्सपर्यंत मी घेतला आहे. आणि हा वाय ॲक्सिस आहे. तर या वाय ॲक्सिसवर तुम्हाला टेम्परेचर घ्यायचं आहे. ठीक आहे. टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये. ओके. 10, 20, 30, 40, 50, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ठीक आहे. ओके. आता बघा, तुम्ही जेव्हा थर्मोमीटरने टेम्परेचर मोजाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येणार की सुरुवातीला जे टेम्परेचर असणार ते असणार 0 डिग्री, कारण तो पूर्णपणे आईस आहे. ठीक आहे. आईसचं म्हणजे बर्फाचं टेम्परेचर असतं 0 डिग्री. मग सुरुवातीला ते 0 डिग्री म्हणजे इथे असणार. ठीक आहे. जसे 2 मिनटं होणार किंवा 4 मिनटं होणार तरीसुद्धा ते टेम्परेचर तेवढंच राहणार. हे बघा ह्या रिजनमध्ये. म्हणजे काय आहे इथे, तर इथे टेम्परेचर तुम्हाला कॉन्स्टंट भेटत आहे. टाईम वाढत आहे, तुम्ही हीट करतच आहात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हीट करत आहात, ह्याचा अर्थ काय, तर ती हीट पुढे जात आहे. हीट कशी ट्रान्सफर होते तुम्हाला माहिती झालं आहे. इथे कन्व्हेक्शन होणार आहे, बरोबर. कन्व्हेक्शन ही प्रोसेस, हीट ट्रान्सफर होणार. परंतु तुम्ही बघाल 4 मिनटं जरी झाले हीट ट्रान्सफर होत आहे तरी पण टेम्परेचर वाढत नाही आहे. ठीक आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे नोट करा की हीट ट्रान्सफर होत आहे. 4 मिनटं जरी झाले तरीसुद्धा टेम्परेचर काहीच वाढलं नाही. हीट ट्रान्सफर झाली मात्र टेम्परेचर वाढलं नाही. ठीक आहे. मग जसे हे 4 मिनटं झाले तेव्हा मग हळूहळू ते ते बर्फ जो आहे तो वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे ह्या दरम्यान समजा, ह्या एवढ्या टाईमच्या दरम्यान, ठीक आहे, 2 ते 4 सेकंद दरम्यान पूर्ण जो आईस आहे तो पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. ह्या फक्त 4 मिनटात. पण त्याचं टेम्परेचर वाढत नाही. ओके. टेम्परेचर जे आहे तेच असतं कॉन्स्टंट. ठीक आहे. सो मग ते वॉटरमध्ये कन्वर्ट झालं आहे. मग आता इथून जेव्हा तुम्ही पुढे हीट करायला, ओके, आता टाईम वाढणार बघा. सो 6 मिनिट्स, 8 मिनिट्स, 10, 12. ठीक आहे. टाईम वाढत आहे. तसंच टेम्परेचरसुद्धा वाढायला लागलं आहे बघा. मग हा ग्राफ असा सरळ जाऊन इथे 100 डिग्रीपर्यंत पोचला आहे. वॉटर कधी बॉईल होतं, तर 100 डिग्रीवर. ठीक आहे. बॉईल म्हणजे उकडायला लागतं. 100 डिग्रीवर ते उकडायला लागतं. ठीक आहे. मग जेव्हा ह्या टाईम पिरियडमध्ये बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बरोबर. हीट ॲब्झॉर्ब होत आहे, ट्रान्सफर होत आहे. पूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला आहे. आणि आत्ता हे जे वॉटर कन्वर्ट झालं आहे ह्या वॉटरमध्ये मात्र टेम्परेचर वाढायला लागलं आहे. आधी आईसमध्ये टेम्परेचर वाढलं नाही. जोपर्यंत तो पूर्ण पाण्यात होतो कन्वर्ट तोपर्यंत काहीच झालं नाही. जेव्हा पाण्यात कन्वर्ट झालं म्हणजे वॉटरमध्ये, म्हणजेच लिक्विड स्टेटमध्ये, तेव्हा मात्र टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली. ओके. आणि टाईम जसं जसं वाढत गेला तसं तसं टेम्परेचर नंतर वाढत गेलं. आणि जेव्हा हे टेम्परेचर पुन्हा 100वर पोचलं, 100 डिग्रीवर, तेव्हा हे जे लिक्विड आहे किंवा जे वॉटर आहे ते मग बॉईल व्हायला सुरुवात झालं आणि वेपरमध्ये कन्वर्ट झालं, म्हणजेच गॅसियस स्टेटमध्ये. ठीक आहे. मग आता इथे सुद्धा अगेन काय झालं की जसं हे वॉटर इथे 100 डिग्रीवर पोहोचलं, इथे काहीतरी टाईम असेल ह्या वेळेला, समजा की आता 22 मिनटं आहे. 22 मिनटाला हे वॉटर 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं. म्हणजे आता ते मग उकडायला लागलं.
वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे. ठीक आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे, त्यामुळे ते उकडायला लागलं आणि ते वेपरमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली आणि आता त्याच्यापासून त्याचे वेपर्स बनणार. ओके, ज्याला आपण बाष्प म्हणतो ना, ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर्स असतात, तर ते बाष्प म्हणजे वेपर्स. मग आता चेंज झालं आहे लिक्विड टू गॅसियस स्टेट. लिक्विड टू गॅसियस स्टेट झालं आहे, बरोबर. मग इथे सुद्धा तुम्ही बघाल तर आणखी इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. जोपर्यंत हे वॉटर लिक्विडपासून पूर्णपणे गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाही तेव्हासुद्धा टेम्परेचर पूर्णतः इथे कॉन्स्टंट असतं. टाईम वाढत आहे बघा, टाईम हा वाढत चालला आहे, 22 पासून 26, 28, 30 होत आहे, पुढे वाढत जाणार, परंतु टेम्परेचर मात्र तेवढंच आहे. हा ॲरो इकडेही नाही चालला, इकडेही नाही, कुठेच नाही, हा स्ट्रेट आहे असा, म्हणजेच ते टेम्परेचर आता कॉन्स्टंट आहे. बरोबर. तर मग आता 2 इम्पॉर्टंट गोष्टी इथे तुम्हाला लक्षात आल्या आहे बघा. एक म्हणजे काय, तर इथे आईस कन्वर्ट होतं आहे वॉटरमध्ये आणि वॉटर कन्वर्ट होतं आहे वॉटर वेपरमध्ये. बरोबर. म्हणजेच काय, तर जे सॉलिड आहे, आईस आहे सॉलिड स्टेटमध्ये, सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे आणि लिक्विडचं कन्वर्जन गॅसियस स्टेटमध्ये होत आहे. बरोबर. जेव्हा हे कन्वर्जन होत आहे तेव्हा आईस पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट होतो, परंतु टेम्परेचर वाढत नाही आहे. जेव्हा तो वॉटरमध्ये कन्वर्ट झाला तेव्हा मात्र टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली. जसं जसं टाईम वाढला तसं तसं टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली. अगेन जेव्हा हे लिक्विड गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होत होतं तेव्हासुद्धा अगेन टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं. बरोबर. तर ह्याच 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहे की इथे जेव्हा सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन होत आहे तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि लिक्विड टू गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्जन होत आहे तेव्हासुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता इथून एक गोष्ट आणखी ते इम्पॉर्टंट नोट करून घ्या की जेव्हा सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन होत आहे तेव्हा हे जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट आहे. ओके, तुम्ही पूर्ण लिहून घ्या याला. आणि जेव्हा तेच लिक्विड टू गॅसियस कन्वर्जन होत आहे, ओके, लिक्विड टू गॅसियस मध्ये, तेव्हासुद्धा हे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ओके, मग आता तुम्हाला एवढं समजलं आहे. आता हेच जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे त्यालाच बेसिकली म्हणतात मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. हा नवीन ट्विस्ट आपल्या गोष्टीत, कहाणी में नया ट्विस्ट, की मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. म्हणजे बघा, जे टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आत्तापर्यंत लिक्विड सॉलिडचं किंवा आईसचं वॉटरमध्ये कन्वर्ट होताना, तर त्याच टेम्परेचरला म्हणतात त्याचा मेल्टिंग पॉईंट. आईस मेल्ट होत आहे, मेल्ट होणे म्हणजे वितळणे. ठीक आहे. सो द टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉईंट. आता तुम्ही इथे आईस म्हणू शकता, आईस कन्वर्ट इनटू वॉटर, किंवा सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड. ठीक आहे. तर ते असतं मग त्याचं मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉईंट. मग ग्राफवर तुम्हाला सांगता येणार की जे टेम्परेचर इथे बघा 0 टाईम टू 4 मिनिट ह्या दरम्यान टेम्परेचर किती होतं, 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअस इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर. ठीक आहे. वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी तो वेगवेगळा असणार, परंतु वॉटरच्या केसमध्ये तो 0 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. आणि त्याच्याच सारखं सेम आहे मग बॉइलिंग पॉईंटसुद्धा, की द टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट्स इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. मग हे टेम्परेचर ग्राफमध्ये बघाल तर हे टेम्परेचर आहे, म्हणजे वॉटरच्या केसमध्ये ते किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग ह्या टेम्परेचरवर काय होत आहे की जे लिक्विड आहे, ओके, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. तर ह्या टेम्परेचरला म्हणतात मग बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. आता हे दोन्ही टेम्परेचर कसे टेम्परेचर आहे, तर कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, म्हणजे हे चेंज होणार नाही. ठीक आहे. परंतु आता हे चेंज कधी होणार नाही, एका सबस्टन्ससाठीच. म्हणजे वॉटरच्या केसमध्ये जे फिक्स आहे ते फिक्सच असणार, 0 आहे तर 0च असणार, मग ते तुम्ही कुठेही करा पृथ्वीवर. बॉइलिंग पॉईंटच्या केसमध्ये सुद्धा बॉइलिंग पॉईंट 100 आहे तर 100च असणार वॉटरसाठी, कुठेही करा, परंतु वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी वेगवेगळा असणार मग तो. ठीक आहे. दुसरे कुठले घेतले सबस्टन्सेस, हनी घेतलं किंवा अल्कोहोल घेतलं तर त्यांच्यासाठी तो वेगवेगळा असणार. ठीक आहे. मग मेल्टिंग पॉईंट द कॉन्स्टंट टेम्परेचर, आता इथे कॉन्स्टंटसुद्धा तुम्ही टाकू शकता शब्द किंवा नाही टाकला तरीही चालेल. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. तसंच बॉइलिंग पॉईंटसुद्धा. ओके.
मग आता इथे झालं आहे काय ते लक्षात घ्या. आता इथे झालं आहे काय, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालं आहे, बरोबर. आईस कन्वर्ट झाला आहे वॉटरमध्ये. ठीक आहे, आईसचं कन्व्हर्जन झालं आहे वॉटरमध्ये. म्हणजेच आता इथे झालं आहे काय, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यातली, खूप इम्पॉर्टंट की हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली आहे. म्हणजे काय झालं आहे, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की हीट एनर्जी हे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते. कुठल्या वेजनी, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. इथे झालं आहे कन्व्हेक्शन. ठीक आहे, त्यामुळे ही जी हीट आहे ती आपण दिली आणि ती ट्रान्सफर झाली आईसकडे, आणि आईसचं नंतर कन्व्हर्जन होऊन वॉटरमध्ये झालं. परंतु हे कन्व्हर्जन कशामुळे झालं, तर हीट एनर्जीनी इथे वर्क केलं. हीट एनर्जीचा फॉर्म आहे, ते वर्क करू शकतं, तर त्यानेच याची फिजिकल स्टेट चेंज केली आहे. ठीक आहे, म्हणजेच इथे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली आहे, शोषून घेतली आहे. मग ह्या एनर्जीचा यूज काय झाला किंवा कशासाठी याचा यूज केला, तर ऑब्व्हियसली आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करण्यासाठी. मग कसं केलं, तर ब्रेकिंग बॉन्ड्स, त्याचे बॉन्ड्स ब्रेक करून, बरोबर. कारण आईसचं जर स्ट्रक्चर बघाल तर ते असतं हेक्झागोनल आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं आईसचं. ठीक आहे, अशा प्रकारचे लेयर्स असतात त्याचे एकमेकांवर. ओके, असं एक स्ट्रक्चर असतं त्याचं, हेक्झागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. अशा खूप साऱ्या लेयर्स एकमेकांवर जुडलेल्या असतात आईसच्या, आणि ह्याच लेयर्सपासून नंतर पुढे आईसचं स्ट्रक्चर बनतं. अशा खूप साऱ्या लेयर्स असतात एकमेकांवर जुडलेल्या, तसं आईसचं स्ट्रक्चर असतं. आणि मग ही जी हीट एनर्जी आहे ज्याच्यात काम करायची ॲबिलिटी असते ती ह्या आईस ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे, जिला आपण इथून प्रोव्हाइड केलं, आपण हीट केलं म्हणजे हीट एनर्जी त्याला प्रोव्हाइड केली. मग हीट एनर्जी ही ॲब्झॉर्ब केली आईसने आणि त्याचा यूज केला की आपले हे बॉन्ड्स ब्रेक करायला. हे बॉन्ड्स जे आहे जे फॉर्म झाले ते ब्रेक केले. ओके, आणि त्याच्यापासून मग फॉर्म झालं वॉटर, ज्याला आपण H2O म्हणतो. ओके, अशा प्रकारचं बॉन्ड्स असणारं स्ट्रक्चर फॉर्म झालं. ठीक आहे, मग हे एनर्जी यूज केली गेली ब्रेकिंग ऑफ बॉन्डसाठी, आणि तिथे टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल का टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. का बरं, कारण आता बघा, तुम्ही हीट एनर्जी दिली तर टेम्परेचर वाढायला पाहिजे, किंवा हीट एनर्जी काढून घेतली तर टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे. परंतु इथे जी हीट एनर्जी तुम्ही दिली आहे ती हीट एनर्जी कुठल्या तरी कामाला लागली आहे. जर ती कुठल्याच कामाला लागली नसती तर टेम्परेचर वाढलं असतं, बरोबर. कुठल्या तरी कामाला लागली आहे म्हणजे एक एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली आहे, म्हणून तिथे टेम्परेचर तेवढंच आहे, जे होतं तेच आहे, चेंज झालं नाही. परंतु तेच जर ती एनर्जी कुठल्या कामाला लागली, ओके, ती जर एनर्जी कुठल्या कामाला लागली तर ऑब्व्हियसली तिथलं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. कारण कामाला लागली नसती ती तर त्या हीटमुळे टेम्परेचर वाढलं असतं. परंतु हीट एनर्जी कामाला लागली, त्यामुळे ती पूर्ण हीट एनर्जी तिथे बॉन्ड ब्रेकिंगमध्ये यूज झाली. ओके, बॉन्ड ब्रेक करायला यूज झाली, आणि त्यामुळे इथल्या टेम्परेचरमध्ये काहीच चेंज झालं नाही आणि ते कॉन्स्टंट राहिलं. ठीक आहे, मग आता हे कधी आईस टू वॉटर किंवा सॉलिड टू लिक्विडच्या केसमध्ये. तसंच सेम होणार लिक्विड टू गॅसियस स्टेटच्या केसमध्ये सुद्धा. ओके, आता लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा गॅसमध्ये किंवा वेपर स्टेटमध्ये होणार तेव्हासुद्धा अगेन हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होणार. ठीक आहे, मग आता हे गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट झालं आहे. आता मात्र हीट एनर्जीची गरज काय आहे, आता ते बॉन्ड ब्रेक करणार नाही, तर आता ती एनर्जी तशीच राहणार आणि मग टेम्परेचर वाढत जाणार. म्हणजे बघा, इथे टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, का बरं, तर इथे बॉन्ड्स ब्रेक झाले आणि आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं. तर तेच इथे बॉन्ड्स ब्रेक झाले नाही, त्यामुळे हे टेम्परेचर मग वाढत गेलं. ठीक आहे, त्यामुळे हे टेम्परेचर वाढत गेलं आणि हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, टेम्परेचर वाढत गेलं. आता हे जे झालं आहे हे गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायच्या आधीच झालं आहे, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये टेम्परेचर का वाढतं समजलं आहे आय थिंक तुम्हाला. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली आहे, होत होती ॲब्झॉर्ब, कारण आपण देत होतो म्हणून. तर ती हीट एनर्जी इथे बॉन्ड ब्रेकिंगसाठी यूज केली गेली नाही. लिक्विड होतं तर लिक्विडच राहिलं. ठीक आहे, त्यामुळे टेम्परेचर वाढत गेलं. परंतु जेव्हा ह्या स्टेजला पोहोचलं ते लिक्विड, तेव्हा याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये किंवा गॅसियस स्टेटमध्ये झालं. ओके, पुन्हा इथे हीट एनर्जी जी आपण दिली ती ॲब्झॉर्ब होतच होती, परंतु पुन्हा इथे बॉन्ड ब्रेकिंगमध्ये याचा यूज केला गेला आणि त्याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये झालं. आता हे वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना असे जोडलेले असतात.
ओके, असे एकमेकांना जुळलेले असतात ते, आणि असं मॉलिक्यूल फॉर्म होतो वॉटरचा. मग जेव्हा ते वेपरमध्ये कन्वर्ट होतं तेव्हा काय होतं, तर हे मॉलिक्यूल्समधले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि असे सेपरेट मॉलिक्यूल्स फॉर्म होतात. तर आता इथे ह्या मॉलिक्यूल्समधले बॉन्ड ब्रेक करायसाठी ह्या केसमध्ये इथे ती एनर्जी यूज केली जाते. त्यामुळे अगेन इथे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. तर आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जरा इथे किचकट झाली आहे, परंतु मला ती 2 ठिकाणी लिहायची आहे. एक सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्वर्जन होताना हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते, त्यामुळे बॉन्डचं ब्रेकिंग होतं. ओके, आणि अगेन टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. तर तसंच एक पुन्हा नेक्स्ट स्टार करून लिहा की लिक्विड टू गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्जन होताना हीट एनर्जी अगेन ॲब्झॉर्ब होते, बॉन्ड्स ब्रेक होतात मॉलिक्यूल्समधले आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ओके, आणखी एक टाकू शकता की ड्युरिंग लिक्विड किंवा ड्युरिंग वॉटर स्टेटमध्ये हीट एनर्जी ॲब्झॉर्बच होते, परंतु तिथे बॉन्ड्स ब्रेक होत नाही, त्यामुळे टेम्परेचर वाढत असतं. ओके, इथे टेम्परेचर वाढत असतं, इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, इथे याला म्हणतात मेल्टिंग पॉईंट, इथे याला म्हणतात बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, मग आता येतो आपला कन्सेप्ट लॅटंट हीट. ठीक आहे, मग आता लॅटंट हीट म्हणजे काय आहे, तर बघा इथे जी हीट होती, ओके, ज्या हीटच्या वेळी टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, आणि इथे सुद्धा जी हीट आपण दिली, ओके, आणि ते ॲब्झॉर्बसुद्धा होत होती, परंतु टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. कॉन्स्टंट म्हणजे ते कमी होणार नाही, जास्तही होणार नाही, जेवढं आहे तेवढंच. तर अशी हीट मग जी आपण देऊनसुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंटच होतं. कारण हे बघा, आपण जर हीट दिली आहे, एखादी गोष्ट गरम केली आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर वाढायला पाहिजे. परंतु इथे हीट तर देत होतो, परंतु आपल्याला चेंजेस काहीच दिसत नव्हते टेम्परेचरमध्ये, बरोबर. तर अशा हीटला म्हणतात मग लॅटंट हीट. कारण लॅटंटचा अर्थ आपण सांगितला की गुप्त किंवा अव्यक्त किंवा अदृश्य अशी हीट. मग इथे आपल्याला ती दिसत नव्हती, कारण हीटमुळे जे चेंजेस दिसायला पाहिजे, टेम्परेचर वाढायला पाहिजे, ते इथे दिसत नव्हतं. ठीक आहे, म्हणून त्या हीटला म्हणतात मग लॅटंट हीट. मग आता इथली जी हीट आहे तिला म्हणतात लॅटंट हीट ऑफ फ्युजन. इथं जी काही हीट असेल ती ह्या भागात, आणि ह्या भागात जी हीट ॲब्झॉर्ब झाली परंतु टेम्परेचर चेंज झालं नाही, त्या हीटला म्हणतात लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, सो म्हणजे लॅटंट हीटची जर स्पेसिफिक डेफिनेशन म्हणाल तर द हीट विच इज ॲब्झॉर्ब विदाउट चेंज ऑफ टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड लॅटंट हीट. ओके, तर तुमच्या पुस्तकात आता ह्या 2 डेफिनेशन आल्या, लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, तर लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे मग हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरवर जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली गेली ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम सॉलिड इंटू लिक्विड. ठीक आहे, तर जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन झालं तेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचरवर जी हीट ॲब्झॉर्ब केली गेली इथे ती आहे मग लॅटंट हीट ऑफ फ्युजन. तिला म्हणतात लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आणि याच्या एक्झॅक्ट सेम तसंच इथे सुद्धा लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन जी इथं झाली, कारण इथे लिक्विडपासून वेपर्स फॉर्म झाले. ठीक आहे, मग इथे सुद्धा तीच डेफिनेशन येणार, तुम्ही फक्त इथून ती इथे लिहा की हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ, फक्त इथे लिक्विड टू गॅस, लिक्विड इंटू गॅसियस स्टेट. ठीक आहे, सो दिस विल बी द लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, तर लॅटंट हीट म्हणजे अशी हीट जी कॉन्स्टंट टेम्परेचरवर ॲब्झॉर्ब केली जाते किंवा टेम्परेचरमध्ये चेंज न होता ॲब्झॉर्ब केली जाते. द हीट विच इज ॲब्झॉर्ब विदाउट चेंज ऑफ टेम्परेचर, ती झाली लॅटंट हीट. आणि जी जेव्हा चेंज होतो सॉलिड टू लिक्विड तेव्हा ॲब्झॉर्ब केली जाते, तिला म्हणतात लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आणि जेव्हा लिक्विड टू गॅसमध्ये कन्वर्जन होते किंवा ट्रान्सफॉर्मेशन होते तेव्हा जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरवर तिला म्हणतात लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, मग आता नेक्स्ट आहे स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आता इथे शब्द जुडला आहे बघा स्पेसिफिक. तर स्पेसिफिक म्हणजे एक ठराविक. ओके, स्पेसिफिक याचा अर्थ होतो ठराविक. तर बघा शब्दावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की काय आहे नेमकं लॅटंट हीट ऑफ फ्युजन काय आहे ते तर समजलं आहे. फक्त त्याच्यापुढे स्पेसिफिक शब्द लागला आहे, म्हणजे एक ठराविक अमाऊंटमध्ये ती एनर्जी. म्हणजे कशी बघा, ही डेफिनेशन एक्झॅक्ट सेम आहे तेच की द अमाऊंट ऑफ एनर्जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय ए युनिट मास ऑफ सॉलिड. ठीक आहे, युनिट मास त्यालाच स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे ठराविक. म्हणजे मग ठराविक म्हणजे किती, तर युनिट मास. म्हणजे जो काही सबस्टन्स आपण घेतला आहे, जो सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला आहे,
तर त्याच्या युनिट मासने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली. आता युनिट मास म्हणजे काय बघा, कुठली गोष्ट आपण मोजण्यासाठी काय आपण म्हणतो की त्या गोष्टीला एक मास आहे, म्हणजेच काय आहे तर वजन आहे, वेट म्हणतो आपण त्याला. ओके, तर मास म्हणजे त्या सबस्टन्समध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे. मास इज व्हॉट, मास इज द मॅटर प्रेझेंट इन ॲन सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट. मग त्याच्यात किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण मास म्हणतो. ज्याला मोजण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे युनिट्स आहेत. के जीमध्ये मोजतो आपण, ग्राममध्ये मोजतो. ठीक आहे. मग युनिट मास म्हणजे काय, तर ज्याला मोजण्यासाठी वापरलं जाणारं बेसिक युनिट जे की आहे ग्राम. जसं आपण म्हणतो सेल हे बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. युनिट आहे म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट क्वांटिटी ज्यामध्ये आपण त्याला एखाद्या गोष्टीला एक्सप्रेस करतो. ठीक आहे. तसं आपण म्हटलं की एन्व्हायरमेंटचं तुम्ही जर झाला असेल तर एन्व्हायरमेंटचं जे किंवा इकोलॉजी स्टडी करण्यासाठी बेसिक युनिट इकोसिस्टीम वापरतात. तर युनिट म्हणजे जी छोटी गोष्ट, त्यामुळेच पूर्ण जी मोठी गोष्ट बनली आहे त्याची सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे युनिट. ओके, तसंच मासला मोजण्यासाठी जे युनिट वापरलं जातं ते बेसिक युनिट म्हणजे की ग्राम. ओके, ते युनिट आहे ग्राम. मग एका ग्रामने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. ठीक आहे, सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी एका ग्रामने किती एनर्जी, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली, ती म्हणजे स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक म्हणजे ठराविक, तेवढ्या ठराविक मासने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे. मग काय डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड. आणि एक्झॅक्ट तीच डेफिनेशन सेम इथे सुद्धा लिहा तुम्ही की स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे तेच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ. आता इथे फक्त सॉलिड टू लिक्विड, सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड. आता कसं इथे कन्वर्जन काय होणार, लिक्विड टू गॅसियस स्टेट. ठीक आहे, लिक्विड टू गॅसियस स्टेट कन्वर्जन होणार आणि त्याला म्हणणार मग स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे. सो आय थिंक आता तुम्हाला लक्षात आलं असेल की स्पेसिफिक हीट काय आहे, स्पेसिफिक लॅटंट हीट आणि लॅटंट हीट काय आहे नेमकं, फ्युजनची काय आहे आणि वेपोरायझेशनची काय आहे. ठीक आहे. आता बघा आपण हे जे काही झालं आहे हे सर्व एकदा समराईज करणार आहोत, त्याचा सारांश घेणार आहोत. एकदा एक लांब श्वास घ्या, सोडा, आणखी एक घ्या आणि सोडा, शांत व्हा जरा. ओके, ठीक आहे. आता बघा आपल्याला स्टडी करायचं होतं लॅटंट हीट. आपण एका बीकरमध्ये आईस घेतला, त्याला हीट केलं आणि थर्मोमीटरने त्याचं टेम्परेचर मोजत गेलो. नंतर त्याचा आपण ग्राफ प्लॉट केला, टेम्परेचर इकडे वर्सेस टाईम. ठीक आहे. मग त्या ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की 0 आणि 4 जेव्हा मिनिटांचा टाईम झाला तेव्हा हीट एनर्जी तर ऑब्झर्व होत होती परंतु टेम्परेचर वाढत नव्हतं. बरोबर. त्या दरम्यान काय झालं तर जे सॉलिड होतं ते लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं, आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. मग ही हीट एनर्जी जी ॲब्झॉर्ब केली गेली, टेम्परेचर तर वाढलं नाही, मग कशासाठी यूज केली गेली तर ते बॉन्ड्स, मॉलिक्यूलचे बॉन्ड्स ब्रेक झाले आणि त्याच्यापासून लिक्विड बनला. ओके. मग इथे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली पूर्णपणे, इथे बॉन्ड वगैरे काही ब्रेक झाले नाही. बघा पूर्णपणे वॉटर होतं, लिक्विड होतं, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, बॉन्ड ब्रेक झाला नाही, त्यामुळे ती पूर्णपणे एनर्जी टेम्परेचर वाढण्यासाठी उपयुक्त आली. टेम्परेचर वाढत गेलं 0 to 100 डिग्रीपर्यंत. ओके. मग इथे टेम्परेचर वाढल्यानंतर काय झालं तर लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथे सुद्धा लिक्विडचं गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट झालं, परंतु अगेन इथे सुद्धा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब तर होत होती परंतु टेम्परेचर वाढत नव्हतं. मग ही हीट एनर्जी कशासाठी यूज केली गेली तर तिथे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी. लिक्विडचे बॉन्ड्स आता ब्रेक होऊन गॅसियसमध्ये किंवा वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे. मग इथून आपल्याला काय काय लक्षात आलं तर सर्वात आधी तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. ओके. म्हणजे जे कॉन्स्टंट टेम्परेचर ज्यावर आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये किंवा सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं, सॉलिड टू लिक्विड, त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हटलं. आणि ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं कन्वर्जन गॅसियस स्टेटमध्ये झालं, टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट्स इनटू गॅसियस स्टेट, दॅट इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉईंट. ओके. इथे सुद्धा सेम तेच झालं, सॉलिडचं जेव्हा कन्वर्ट झालं, हा पॉईंट तुम्ही सॉलिडसाठी, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेससाठी सुद्धा लिहा. मी एकच लिहिलं आहे फक्त सॉलिड टू लिक्विड, तुम्ही लिक्विड टू गॅसेससाठी लिहा.
काय होणार, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होणार, बॉन्ड ब्रेक होणार आणि टेम्परेचर मात्र कॉन्स्टंटच राहणार. ठीक आहे, ओके. मग त्यावरूनच आपल्याला लक्षात आलं की लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे काय. तर सर्वात आधी लॅटंट हीट म्हणजे काय, एनर्जी किंवा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, लॅटंट हीट. मग लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे हीट एनर्जी, आता इथे अमाऊंटसुद्धा लिहू शकता, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. ठीक आहे, चालेल. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, ती झाली फ्युजन. ओके, आणि तेच लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे हे तुम्ही लिहा डेफिनेशन, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड टू गॅसियस स्टेट. ठीक आहे, हे लिक्विड टू गॅसियस स्टेटमध्ये जे कन्व्हर्जन होताना जी काही हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली गेली, टेम्परेचर चेंज झालं नाही त्यामुळे, तर जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली गेली ती आहे लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन आणि इथे लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, आणि स्पेसिफिक म्हणजे काय, तर एका युनिट मासने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली गेली, स्पेसिफिक ठराविक तेवढ्या मासने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली ती म्हणजे स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. एक्झॅक्ट हीच डेफिनेशन इथे सुद्धा, फक्त सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विडच्या जागी लिक्विड टू कन्वर्ट इन टू गॅसियस स्टेट. ओके ओके, सो आय थिंक आता हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. एकदा तुम्ही शांतपणे हे नोट्स वाचा आणि पुस्तकातून सुद्धा वाचा, समजणार तुम्हाला. ओके, आता तुमच्या पुस्तकात हा बॉक्स दिला आहे बघा, हे सर्व आपलं झालं आहे याच्या आधीचं. हा बॉक्स काय आहे, तर सिम्पली यात तुम्हाला सांगितलं आहे की वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आत्ता त्या वेगवेगळ्या असतात. जसं की वॉटरसाठी बघा, मेल्टिंग पॉईंट आपण 0, बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आहे हे आपण सांगितलं आहे, बरोबर. स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन बघा, किलो जूल पर के जी. ओके, आता इथे यांनी किलो जूल घेतला आहे पर के जीसाठी, तुम्ही पर ग्रामसाठी सुद्धा घेऊ शकता किंवा पर के जीसाठी घेऊ शकता. ठीक आहे, दोन्हीही हे युनिट आहे, स्टँडर्ड युनिट आहे, कारण हे SI सिस्टीममध्ये दिले गेले आहे, SI सिस्टीम इंटरनॅशनली. ठीक आहे, तर दोन्ही स्टँडर्ड युनिट आहे आणि म्हणजे डिपेंड अपॉन मास त्यानुसार आपण ते घेत असतो. स्मॉल मास असेल तर ग्राममध्ये मोजतो, मोठं असेल तर KG किलोग्राममध्ये. ठीक आहे, तर यांनी ही किलोग्रामसाठी दिली आहे, तुम्ही याला ग्रामसाठी सुद्धा घेऊ शकता. ओके, ठीक आहे. ओके, मग स्पेसिफिक हीट लॅटंट हीट ही झाली आहे वॉटरसाठी एवढी आहे, तर तेच कॅलरी पर ग्राममध्ये एवढी आहे. हे बघा, इथे किलोग्राममध्ये घेतली आहे तर इथे ग्राममध्ये घेतली आहे, कारण तर जूल हे स्मॉल युनिट आहे. ओके, आणि कॅलरी हे मोठं युनिट आहे. ठीक आहे, त्यामुळे घेतलं आहे ते. स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन वॉटरसाठी हे एवढी आहे, किलो जूल पर ग्राम पर के जी आणि कॅलरी पर ग्राम. तसेच वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी बघा वेगवेगळ्या ह्या व्हॅल्यूज दिल्या आहे. ओके, म्हणजे सबस्टन्स टू सबस्टन्स ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात, परंतु हीट जेव्हा ॲब्झॉर्ब केली जाते तेव्हा जो टेम्परेचर चेंज होतो तो कॉन्स्टंट असतो सर्वांमध्ये. कॉन्स्टंट म्हणजे ते टेम्परेचर वाढतही नाही आणि कमीही होत नाही. जसं आता कॉपरच्या केसमध्ये, हा कॉपर सॉलिडमधून लिक्विडमध्ये कधी कन्वर्ट होणार, जेव्हा आपण त्याला हीट करू 1083 डिग्री सेल्सिअसवर, तेव्हा तो सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आणि तेव्हा मात्र टेम्परेचर काही काळासाठी कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणू लॅटंट हीट ऑफ कॉपर. ठीक आहे, आणि ही आहे मग लॅटंट हीट 0 डिग्रीवर, ते आपण म्हणू की लॅटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. कॉपरसाठी ही असणार. ठीक आहे, म्हणजे ह्या टेम्परेचरवर ते होणार सर्व. ओके, सो सिम्पली हेच सांगितलं आहे बॉक्समध्ये. मग नेक्स्ट क्वेश्चन्स आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, की इज द कन्सेप्ट ऑफ लॅटंट हीट अप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. म्हणजे हा जो आपण लॅटंट हीटचा कन्सेप्ट इथे शिकला, ठीक आहे, तो कसा झाला होता बघा, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालं आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेटमध्ये झालं, बरोबर. याला उलटं केलं तर, म्हणजे गॅसला आपण लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं आणि लिक्विडला जर सॉलिडमध्ये कन्वर्ट केलं तरी होणार का हा कन्सेप्ट लागू, तर आन्सर आहे येस, लागू होणार. फक्त आता इथे चेंज काय होणार बघा, इथे जी हीट एनर्जी आधी इथे ॲब्झॉर्ब व्हायची ती आता इथे रिलीज होणार. ठीक आहे, फक्त चेंजेस कुठले होणार लिहून घ्या ते वाटल्यास तुम्ही, रिलीज ऑफ एनर्जी किंवा हीट एनर्जी. ओके, जी हीट एनर्जी तिथे ॲब्झॉर्ब झाली होती ती आता इथे रिलीज होणार. आपण उलट जात आहो बघा, इथे विचारलं आहे ते, तर हा कन्सेप्ट लागू होणार, येस तो लागू होणार, फक्त उलट होणार किंवा रिव्हर्स होणार. फक्त इथे रिलीज ऑफ हीट एनर्जी होणार
आणि कॉन्स्टंट टेम्परेचर तर राहणारच. ठीक आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. ओके. सेकंड क्वेश्चन आहे की वेअर डज द लॅटंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन्स. आता हे ट्रान्सफॉर्मेशन्स होताना सॉलिडचं लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं गॅसियस स्टेटमध्ये किंवा उलट. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मेशन होताना ही लॅटंट हीट कुठे जाते? मग आपण सांगितलं आहे आत्ताच की लॅटंट हीट जी आहे ती कुठे जाते, तर ती बॉन्ड ब्रेकिंगमध्ये यूज केली जाते. ओके, आपण हे डिस्कस केलं आहे की ती कुठे यूज केली जाते, तर ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्समध्ये. ओके, ती एनर्जी ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स म्हणजे एखाद्या काम करायसाठी, वर्क करायसाठी जी यूज केली जाते आणि त्यामुळेच टेम्परेचरमधला चेंज आपल्याला दिसत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, कारण त्याचा उपयोग दुसऱ्या कामासाठी केला जात आहे, त्यामुळे हे कॉन्स्टंट असणार. ठीक आहे, याचा आन्सर लिहिताना तुम्ही पॉईंटच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकता की जसं की ड्युरिंग लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ओके, हीट किंवा लॅटंट हीट इज यूज टू ब्रेक द बॉन्ड्स ओके ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इट इंटू लिक्विड. आणि ते सेकंड पॉईंट, ड्युरिंग लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन लॅटंट हीट इज यूज टू ब्रेक द बॉन्ड्स ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स टू कन्वर्ट इट इंटू गॅसियस स्टेट. ठीक आहे, आता याच्याही बेसिक लेवलवर जातो म्हणाल तुम्ही तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. काय बघा, सबस्टन्स बनला असतो मॉलिक्युल्सचा, आपण सांगितलं आहे. आता इथे बॉन्ड कुठले ब्रेक होत आहे, मॉलिक्युल्सचे. म्हणजेच त्याच्या आतमध्ये ही म्हणजे हीट कोणाकडे आली, आता मॉलिक्युल्सकडे. बरोबर, मॉलिक्युल्सकडे आले, त्याच्या मदतीने त्यांनी त्या एनर्जीच्या मदतीने स्वतःचे बॉन्ड्स ब्रेक केले, एनर्जी भेटल्यामुळे त्यांनी काम केलं. परंतु मॉलिक्युल्स बनले असतात एलिमेंट्स बनले असतात ॲटम्सचे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की ती एनर्जी जी आहे ती बेसिकली ॲटमकडे आली. परंतु आणखी ॲटमसुद्धा बनला आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा. म्हणजेच मग ह्या तिनाकडे कुणाकडे तरी एनर्जी आली आहे. मग ह्या तिनापैकी ती एनर्जी येते इलेक्ट्रॉनकडे. ओके, आणि हीच एनर्जी म्हणून नाही तर सर्व एनर्जी, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, मॅग्नेटिक आहे. ओके, तर हे सर्व फॉर्म ऑफ एनर्जी असतात इलेक्ट्रॉन्सकडे. ओके, ठीक आहे, मग आता तुम्हाला कळलं आहे कोणाकडे ती एनर्जी येते. ओके, सो बस एवढंच ह्या व्हिडिओमध्ये ते थांबूया आपण. आणि आय होप की तुम्हाला सर्व समजलं असेल, माझं शिकवणंसुद्धा आवडलं असेल. ठीक आहे, आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्यांनासुद्धा सांगा या चॅनलबद्दल. ठीक आहे, चॅनलविषयी त्यांनासुद्धा नक्की सांगा. ठीक आहे, सो अभ्यास करत राहा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.